जादूच्या जंगलातील मैत्री आणि माफी. योगेश बाबा दृश्याला जवळ घेऊन बसले आहेत. दृश्या बेटा, आज मी तुला एक सुंदर कथा सांगतो, योगेश बाबा म्हणाले. एका हिरव्यागार जंगलात दोन मित्र राहत होते, एक लहान ससा आणि एक गिलहरी. मयुरी आई हसून म्हणाली, ससा खूप चपळ होता, पण काही वेळेस तो चुकीच्या गोष्टी करत असे. एके दिवशी गिलहरीने आपल्या हिवाळ्यासाठी अक्रोड गोळा केले होते. ससाने खेळता खेळता त्या सगळ्या अक्रोडा विखरून टाकल्या. योगेश बाबांनी पुढे सांगितले, जंगलात ससा आणि गिलहरी होते. मयुरी आई पुढे म्हणाली, गिलहरी खूप दुःखी झाली. ती रडू लागली. ससाला समजले की त्याने चूक केली आहे. त्याने गिलहरीकडे जाऊन म्हटले, माझ्या प्रिय मैत्रिणी, मी खूप वाईट काम केले. तुझ्याकडून माफी मागतो, योगेश बाबांनी सांगितले. मयुरी आई हसून म्हणाली, ससाने फक्त माफी मागितली नाही, तर गिलहरीला नवे अक्रोड शोधून आणून दिले. दोघांनी मिळून पुन्हा अक्रोडांचा साठा केला. गिलहरी खुश झाली आणि त्यांची मैत्री आणखी मजबूत झाली. योगेश बाबांनी कथा पूर्ण केली. योगेश बाबा दृश्याकडे पाहून म्हणाले, दृश्या, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? मयुरी आईने दृश्याच्या गालावर हात फिरवत म्हटले, जेव्हा आपण चूक करतो तेव्हा माफ करा म्हणणे खूप महत्त्वाचे असते. आणि माफी मागताना आपल्याला आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न देखील करावा लागतो. योगेश बाबांनी दृश्याला मिठी मारली. दृश्या बेटा, तू देखील जर कधी चूक केलीस तर माफी मागणे लाजेची गोष्ट नाही. ती तुझी शिष्टाचार आणि प्रेमाची खूण आहे. आणि आम्ही तुझे आई बाबा म्हणून तुझ्यावर नेहमी प्रेम करतो, चूक झाली तरी. मयुरी आईनेही दृश्याला मिठी मारली. आणि असे त्या जंगलातील ससा आणि गिलहरी नेहमी खुश राहिले.